ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। गायकवाडांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करा असं प्रशांत आंबे म्हणतात। प्रशांत आंबे यांची राजारामपुरी पोलिसांकडे ही मागणी आहे। पोलीस फसवणूक करत असल्याचा प्रशांत आंबेंनी आरोप केलाय। दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यावा त्यासाठी 1.5 तासांहून अधिक वेळ आमदार रोहित पवार राजारामपुरी पोलीस ठाण्यात बसले। आमदार रोहित पवार निघून जाताच पोलिसांनी आपली भूमिका बदलली असल्याचं आंबेंनी म्हटलं। तुझ्या माईचा शिवाजी महाराज नवरा होता का? तसेच तुझी जीभ कापून टाकतो, तुला घरात घुसून मारतो, आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या शिव्या या सगळ्या त्यांना दखलपात्र वाटत नाहीत। त्यामुळं अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा ते नोंद करून घेत आहेत। त्यामुळं अशी कलम किंवा अशा पद्धतीचा गुन्हा नोंदवून घेणं मला मान्य नाही। त्यामुळं आम्ही आज तक्रार दाखल करत नाहीये, पण रस्त्यावरची लढाई आमची सुरू राहील। दरम्यान या संदर्भात रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलं, त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय। त्यांचं ट्विटही आपण बघूयात। एकीकडे महिला शक्ती समर्थनाचा आव आणायचा आणि दुसरीकडे मात्र आई बहिणीवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या, छत्रपतींचा अवमान करणाऱ्या गोविंद पानसरेंच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या सत्तेतील आमदारावर FIR दाखल होऊ नये यासाठी दबाव आणायचा हा केवढा दुटप्पीपणा। या मदमस्त आमदारावर FIR व्हावा यासाठी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस स्टेशनला गेलो असता दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचा शब्द दिला। आता मात्र पोलीस प्रशासनानं शब्द फिरवला असेल तर वरून किती दबाव येतो याचा अंदाज आहे। सरकार FIR घेण्यास घाबरत असेल तर याचा अर्थ सरकारशी संबंधित आरोपींना मोकाट सोडले, त्यासाठी कायदा नाही असा घ्यायचा का? सरकार जितकं या आमदाराला संरक्षण देईल तितकी सरकारची इज्जत धुळीस मिळेल। त्यामुळे सरकारनं हे प्रकरण हलक्यात न घेता योग्य ती कारवाई करावी आणि गृह विभागाने देखील राज्याच्या प्रतिमेला साजेसं काम करावं ही अपेक्षा